छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा बी.कॉम तृतीय वर्षाचा एक पेपर जे आहे ते फुटला आणि हा सगळा प्रकार जो आहे तो डॉक्टर सतीश सुराणा यांच्या लक्षात आला आहे आणि त्यांनी जे आहे ती ही बाब विद्यापीठाला सुद्धा कळवली। आपल्यासोबत सुराणा सर काय सांगाल, नेमका काय सगळा प्रकार घडला आहे? 2-3 दिवसापासून परीक्षा चालू आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कॉमर्स शाखेच्या। आणि आज आमच्या असं निदर्शनास आलं की बाहेर विद्यार्थीमध्ये खूप चर्चा चालू आहे पेपरच्या बाबतीत, म्हणून आम्ही काही आमचे इन्व्हिजिटर्स बाहेर पाठवले की काय भानगड आहे, की काय चाललं आहे बाहेर। खूप घोळक्याने वेगवेगळ्या महाविद्यालयाचे विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारचे घोळके करून उभे आहेत। तर त्याच्यानंतर निदर्शनास आलं आमचं की पेपर आला आहे 1:10 विद्यार्थ्याच्या मोबाईलवरती। आणि काही विद्यार्थ्यांचे मोबाईल आम्ही तपासले, त्याच्यात तो दिसला आम्हाला पेपर। मग मी ती बाब लगेच विद्यापीठाला कळवली, परीक्षा नियंत्रकांना कळवली की अशा प्रकारचं आहे। तर त्यांनी सांगितलं हे परीक्षेच्या म्हणजे कॉलेजच्या संस्थेच्या बाहेर झालेला एक प्रकार, कारण 2 वाजता पेपर आहे आणि ही घटना घडली 1:10। तर त्याच्यामुळे आतमध्ये घेताना विद्यार्थ्यांना अतिशय तपासून आणि चेक करून विद्यार्थ्यांना आतमध्ये घ्या। आणि त्यांनी स्वतः 3 स्क्वॉड पाठवले वेगवेगळ्या ह्याचे, फ्लाइंग स्क्वॉड पण आले आणि ते स्वतःही आले परीक्षा नियंत्रक। त्यांनी पूर्णपणे फार बारीकीने छाननी केली, कोणालाही काही तिथे आढळलं नाही विद्यार्थ्यांना। आणि त्याच्या अगोदरच आमचं नेहमीप्रमाणे आम्ही विद्यार्थ्यांना परीक्षेला सोडताना कोणत्याही विद्यार्थ्याला मोबाईल वगैरे काहीच अलाउड नसतं आमच्याकडे। आणि विद्यार्थ्यांनी काही कॉपी करण्याचा प्रयत्न केला, बाहेर ऐकून ते सगळं करण्याचा प्रयत्न केला, पण ते आम्ही सगळं काढून घेतलं, सर्वच काही सगळं मटेरियल काय जे असेल त्यांच्याकडे ते काढून मगच त्यांना परीक्षेला प्रवेश दिला। परंतु ही बाब मला खूप वाईट वाटले की काय चाललं आहे शिक्षण क्षेत्रामध्ये हे, की अशा प्रकारचे पेपर फुटतो, कोण फुटतो पेपर ह्याला, आणि कसं काय विद्यार्थ्यापर्यंत तो कॉमर्ससारखा एक प्रोफेशनल कोर्स आहे, कसं काय पेपर बाहेर येतो। नामांकित महाविद्यालयाचे विद्यार्थी इथे आहेत आणि अशा प्रकारचं मला ते वाईट वाटलं, म्हणून मी परीक्षा नियंत्रकाला लगेच कळवलं। कारण ही महाविद्यालयाच्या बाहेर जरी बाब झाली असली तरी मला आपल्या एज्युकेशन कल्चरबद्दल, मला जी संस्कृती आहे आमची त्याच्याबद्दल मला थोडंसं जाणीव चांगल्या प्रकारची असल्यामुळे मला ते वाईट वाटलं आणि म्हणून मी लगेच त्याच्यावर कारवाई करण्यासाठी मी परीक्षा विभागाला सांगितलं। ते इथे आले आणि त्यांनी कारवाईचं आश्वासन दिलं की आम्ही त्याच्यावर कारवाई, कुठून पेपर फुटला, कसा फुटला हे तपास घेतलेला आहे म्हणे आणि आम्ही त्याच्यावर निश्चित कारवाई करू म्हणे, असं त्यांनी मला सांगितलं आहे। तर खरं तर तुम्ही सगळी ही सतर्कता दाखवली म्हणून हा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। ही साखळी मोठी वाटते तुम्हाला? हो, 18 केंद्र आहेत आणि साधारणतः जो व्यक्ती व्हॉट्सअपवर अशा गोष्टी करू शकतो तो अनेक विद्यार्थ्यांचे ग्रुप्स असायला पाहिजे त्याच्याकडे, आणि अनेक ठिकाणी हे पेपर गेला असेल। फक्त आपल्याकडेच झालं असं काही नाही, सर्व केंद्रावरती होऊ शकतं असं हे मग निश्चित आहे। कारण हा पैसे कमवण्याचा चीप धंदा हा सुरू केलेला आहे लोकांनी, आणि मुलांनासुद्धा काही इन्स्टंट सर्व काही हवं आहे, अभ्यास न करता तुम्हाला पास व्हायचं आहे, पैसे भरून नोकरी करायची, अशा प्रकारचे वातावरण तयार झाल्यामुळे ही घटना घडलेली आहे। आणि हे निश्चितपणे सर्व ठिकाणी झालं असेल असं माझा काय असेल। सर, आपण बघतोय परीक्षा सुरू होण्याआधी काही वेळापूर्वी हा पेपर फुटला आणि नंतर हा पेपर झाला आहे, मग त्यात आता पारदर्शक राहील असं वाटतं का? हो, नाही, पारदर्शकता आहे, कारण त्यांच्याकडे जे उत्तराचं मटेरियल आहे ते असूच शकत नाही ना। पेपर आला त्यांना, कळला हे उत्तर, ते तर 1 तासाने कळलंही असतं त्यांना, परंतु उपयोग काय, त्यांच्याकडे जे त्याचे उत्तर असायला पाहिजे होते ते मिळू शकले नाही त्यांना ते आणखी वेळ पाहिजे होता पटापट, आणि त्याचा प्रयत्न चालू होता, त्यांनी उत्तरं मिळवले देखील, पण आतमध्ये घेऊन नाही जात आली त्यांना। तर आणि त्याच्यानंतर जेव्हा पूर्ण आमचे पर्यवेक्षक अतिशय पारदर्शकतेने कडक परीक्षा घेतली त्यांनी, त्याच्यामुळे कोणालाही चिठ्ठी काही आढळली नाही काहीच। एवढा महत्त्वाचा पेपर, खरं तर ज्याला वर्ष लागतं अभ्यास करायला, आणि असा पेपर जो आहे तो 140 रुपयाला, 150 रुपयाला विक्री होतो अशी सुद्धा माहिती मिळते। हो, अशा प्रकारचे बघितलं मी, 100-150 रुपयांना, 140 रुपयांना हा पेपर विकला गेलेला तो। कारण कोणीतरी कॉन्ट्रॅक्ट घेतो पेपर घेण्याचा आणि तो कॉन्ट्रॅक्ट घेऊन सगळ्या विद्यार्थ्यांना वितरित करतो, पैसे कमवतो, हा धंदा सुरू झालेला आहे। ही सगळी अतिशय गंभीर गोष्ट आहे शिक्षणाच्या दृष्टिकोनातून, आणि औरंगाबाद हे मराठवाड्याचं केंद्र आहे, आणि अशा ठिकाणी जर झालं तर आणखी किती ठिकाण झालं असेल माहीत नाही सर। आता जे आहे ते हा डायरेक्ट टॅक्स या विषयाचा पेपर होता, यात काही विद्यार्थीसुद्धा अडचणीत येऊ शकतात, काय आव्हान असणार आहे विद्यार्थ्यांना? यात काही विद्यार्थीसुद्धा अडचणीत येऊ शकतात, विद्यार्थ्यांना काय आव्हान असणार आहे तुमच्याकडून? नाही, विद्यार्थ्यांनी अशा छोट्या आमिषाला बळी पडू नये असं माझं आव्हान आहे। अभ्यास करा, चांगले मार्क मिळू शकतो, चांगलं काम करतं, चांगला अभ्यास करून चांगला मार्क मिळवता येतात। त्यासाठी चिटिंग करून तुम्ही काय करू शकता, फक्त पास होऊ शकता, कॉप्या करून तुम्ही पास होऊ शकता, परंतु तुम्ही मेरिटमध्ये येऊ शकत नाही।
हे तितकंच खरं आहे. येस सर. धन्यवाद सर सविस्तर माहिती दिल्याबद्दल. आपण बघतो ज्या पद्धतीनं BA तृतीय वर्षाचा BCom तृतीय वर्षाचा पेपर फुटला होता, मात्र सुराणा सरांच्या सतर्कतेमुळे जे आहे ते हा सर्व प्रकार जे आहे ते उघड झाला आहे आणि आता या सगळ्या प्रकरणात जे आहे ते विद्यापीठाच्या वतीनं चौकशीसुद्धा सुरू केली. मात्र ज्या पद्धतीनं सरनं सांगितल्याप्रमाणे यशाला शॉर्टकट नसतो, अभ्यास करावा असं आवाहनसुद्धा विद्यार्थ्यांना करण्यात आले. कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.